मतदानाच्या दिवशी माध्यमांनी सकाळपासून बोगस मतदार गाड्या भरून कसे येतात आहेत, पोलिंग स्टेशनवर कसा पकडला गेला, मंगल कार्यालयामध्ये बोगस मतदार आणून कसे ठेवले, या सर्वांचं बातम्या या देखील प्रकाशित झाल्या। एरवी मतदान संपायच्या 48 तास आधी प्रचार बंद होतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 24 तास आधी बंद करण्याचे देखील काही घटना आणि काही वेळेला तशा स्वरूपामध्ये मतदानच्या 24 तास आधी प्रचार थांबलेला आहे। मात्र यावेळेस सकाळी 7 वाजता मतदान, मात्र रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार सुरू ठेवण्याचं देखील निवडणूक आयोगाने घेतलेली जी भूमिका आहे ती देखील वादग्रस्त आहे। रात्री लोकांना पैसे वाटता यावे, मतदान केंद्र जे आहे ते नीट त्याची सुरक्षा जी आहे त्या सुरक्षेकडे दुर्लक्ष व्हावं, या सगळ्या गोष्टींकरता 9 तास आधी, मतदानाच्या 9 तास आधीपर्यंत प्रचार सुरू ठेवणं, या सर्व गोष्टींच्या अनुषंगानं निवडणूक आयोग, प्रशासन आणि सत्ताधारी यांनी सर्व लोकशाहीचे संकेत हे पायंदळी तुडवले आणि नंगा नाच घातला असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही। जो तमाशा भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या 2 मित्रपक्षांनी जो घातला, त्या तमाशात त्यांनी वग घेतला होता, पैसा फेक तमाशा देख, आणि मतदारांना विकत घेण्यापासून तर व्यवस्था गुंडाळून ठेवण्यापर्यंतचा सर्व एक अंक झालेला आहे। आता 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत आणि तोच कित्ता हा गिरवला जात आहे। मला आपलं सगळ्यांचं पुन्हा लक्ष वेधायचं आहे की वोट चोरीचा मुद्दा हा काँग्रेसने उचलून धरला। कामठीमध्ये फार मोठी रॅली देखील आम्ही घेतली। देश पातळीवर राहुलजी या मुद्द्याला घेऊन चालतात आहे। निवडणूक आयोगाला आम्ही वारंवार निवेदनं देऊन त्यांच्याशी बोलून त्यांना प्रश्नांचा भडीमार करत असताना त्यांना अनेक प्रश्न विचारले आणि निवडणूक आयोगाला कोंडीत पकडत असताना त्यांनी सरतेशेवटी कबूल केलं की मतदार यादीमध्ये डुप्लिकेट नावं आहेत। या नावांचं काय करणार म्हणून निवडणूक आयोगाने जेव्हा नगरपालिकेची कार्यक्रम जाहीर केला तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्यांचं 1 पेक्षा अधिक ठिकाणी नाव आहे यांच्या नावापुढे आम्ही स्टार लावणार आहे आणि त्या स्टारवाला मतदानाला जेव्हा येईल तेव्हा आम्ही त्याला विचारू की तुला कोणत्या मतदारसंघात कुठे नाव ठेवायचं, कुठलं वगळायचंय। मात्र तो लावलेला स्टार हा मतदार यादीवरचा त्यांनी कुठेही काम केलं नाही, कोणत्याही मतदाराला हा प्रश्न विचारला नाही आणि या निवडणुकीत तर त्या मतदार यादीतून स्टार काढून टाकण्याचं देखील काम, म्हणजे दुबार नावं जे आहेत त्याला चिन्हित करण्याचं काम निवडणूक आयोगाने केलेलं नाही।